माझा एक कार्यक्रम फिट केला लोकांनी, काय म्हणतो लोक म्हणायचे विखे पाटील पडू शकत नाही. हे तुम्ही बोलू 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 लोकांनी पाडून टाकलं. बरोबर आहे हो. कार्यकर्ते आणि ही पहिली निवडणूक, आता अनेक वर्षाचा राजकीय आपण संघर्ष पाहिला आणि अनेक राजकारण निवडणुका पाहिल्यात. ही पहिली निवडणूक होती ज्याच्यामध्ये कार्यकर्ते प्रामाणिक होते पण जनता ऐकायला तयार नव्हती. हे तर इतर वेळेस कार्यकर्ते फुटतात, कार्यकर्ते पळू राहिले, मतं मागू राहिले, पण लोक मतदान टाकायला कबळ दाबायला तयार. आणि मग लोकांनी निवडला या जिल्ह्यामधला हिरा. आणि हिरा मी यासाठी म्हणतो की त्याचा प्रकाश मागच्या 3 वर्षापासून प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो प्रकाश एवढा तेजस्वी आहे की कुठेही बँक घोटाळा झाला तरी तो प्रकाश न दिसतो, कुठेही महिलेचं विनयभंगाचं प्रकरण आलं तरी तो प्रकाश न दिसतो. आणि आता लेटेस्ट खराब प्रकरणामध्ये देखील तो प्रकाश न सापडतो. खरंच तुम्ही कसा हा शोधून काढला मलाही कधी कधी आश्चर्य वाटतं. पण ठीक आहे, काय काळाच्या ओघामध्ये गोष्टी घडतात. माझा पराभव झाला तर मला त्याचं काही वाईट वाटलेलं नाही. कदाचित तुम्ही मला पाडलं नसतं, तुम्ही संगमनेरलाही गेलो नसतो, मी पारनेरलाही गेलो नसतो, मी रावरीला आलो नसतो, नेवाशालाही गेलो नसतो. मोठं एकदम रिंगण दिंडीला निघालो, फार पूर्ण कार्यक्रम लावूनच घरी पोहोचलो.